हाय हॅलो होममेकर्स. हो, आज माझा पहिला व्लॉग. वेलकम टू आरुश्रीज नेस्ट. हो, हे आहे माझं रेंटल होम. रेंटल असलं म्हणून काय झालं, घर हे आपलं असतं, आपण ठेवू तसं अगदी नीटनेटकं स्वच्छ, आणि मला तर ते फार आवडतं. आज थोडी लगबग होती, घाई होती. मुलीची PTMसाठी जायचं होतं, त्यासाठी निघाली होती. त्यामुळे घरातली सगळी कामं राहू दिली, आवरलं आणि निघाले. म्हटलं बघू आल्यावर करू. तशी मी गेले. तिने मला सांगितलं होतं की आई, मी बोर्डवर राखीचं चित्र काढलं आहे, ते तू नक्की बघ. बघितलं, फोटो काढून आणला. म्हटलं तिला प्रूफ द्यावं लागेल. घरी आली, थोडी निवांत होत होती. गार्डन बाल्कनीमध्ये गेली माझ्या. तिथे मला छोटंसं फूल दिसलं. आज माझ्या गार्डनमध्ये एक छान फूल आलं होतं. बघून मन खूप प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. आपल्या कष्टाचं फळ असतं ना तसं. पण कसं आहे ना, थोडा वेळ रिलॅक्स झाले. मला माहीत होतं घरामध्ये सर्व कामं मी तशीच सोडून निघून गेली होती. सकाळची कामं, सकाळची लगबग ही काही वेगळी सांगायला नको. सर्वांची सारखीच असतात. मग त्या वर्किंग असो का घरी गृहिणी असो, सर्वांची सारखी असतात. तीच डेलीची कामं माझीही असतात. आता तीच तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. हा जो आहे ना, सर्व तसाच पसारा सगळा ठेवून गेली होती मी. अगदी चहाचे कप, दुधाचे ग्लास, कप, किचन ओट्यावर सर्व पसारा होता. तसाच ठेवून अर्जंट जावंच लागलं मीटिंगसाठी, कारण की ती अगदी सकाळी सकाळी ठेवली होती. आज उद्या त्यांचा फाउंडर्स डे होता ना, त्यामुळे हे सर्व तसाच पसारा बघून पुन्हा गॅलरीत गेले आणि बघत बसली. मी इथे गेली का माझा वेळ कसा जातो मलाच कळत नाही. बघत होते एक लहान मुलगी, जी अजून शाळा पण नाही सुरू झाली, ती मस्त स्वच्छंदीपणे खेळत होती. तिची आई बाजूला बसली होती. खूप रमून जाते. म्हटलं चला, आपल्या मागे अजून भरपूर कामं पडली आहे, फटाफट आवरून घेऊ आणि लागू कामाला. तशी सुरुवात केली. तर ते तसंच चालूच राहायचं. आपल्या गप्पा तर चालतच राहतील.
चला, अशा प्रकारे डस्टिंग क्लिनिंग तर झाली आहे. किचनचं तर बऱ्यापैकी मोठं काम आवरून होऊन जातं. भांडी झाली, कपडे पण मशीनला लावून दिले आहेत. तसं स्वयंपाक माझा मुलींचे टिफिन आणि हजबंडचा डब्बा टिफिन होतो तेव्हाच बऱ्यापैकी स्वयंपाक होऊन जातो. मुली आल्या का पोळ्या टाकते आणि मग आम्ही सगळे मिळून जेवण करतो दुपारी. अशा प्रकारे असतं माझं सकाळचं रुटीन. जे आज थोडं लगबगीचं होतं कारण बाहेर जायचं होतं. पुन्हा गेली रमली या गार्डनच म्हणते याला मी माझं मिनी. छान वाटतं, खूप हवा सुटलेली आज बाहेर. वातावरण आहे, आज पाऊस जरा थांबला आहे पण हवा खूप आहे. असे माझं छोटंसं सुंदरसं घर आहे. कुठून तरी सुरुवात करायचीच असते, संधी येण्याची वाट नसते बघायची, असं कुठेतरी वाचलं होतं. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग? आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटू अशाच नवीन काहीतरी गोष्टींमध्ये. टेक केअर. बाय बाय.